विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हचा अधिवेशनामध्ये पर्दाफाश करणार असा इशाराच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवली, खोटंच बोलायचं अशी विरोधकांची मानसिकता बनली अशी टीका देखील फडणवीसांनी केली आहे। तर विरोधकांनी आपला चेहरा आरशामध्ये पाहायला पाहिजे असा टोला देखील त्यांनी लगावला। खरं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं। किंबहुना त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात जर उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहायला पाहिजे अशा प्रकारचे पत्र आहे। वित्तीय केंद्र गुजरातला गेलं, खरंय गेलं, कधी गेलं? 2012 साली गेलं। मुख्यमंत्री कोण होते? काँग्रेसचे। प्रधानमंत्री कोण होते? काँग्रेसचे। आणि ते आज विचारतायत की वित्तीय केंद्र हे गुजरातमध्ये कसं गेलं? खोटे नरेटिव्ह तयार करण्याची एक फॅक्टरी ही जी यांनी उघडली आहे, या फॅक्टरीचा पर्दाफाश या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे करू।